श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे. या जगात लाखो लोक आहेत, पण त्यापैकी हा व्हिडिओ फक्त तुम्हालाच मिळाला आहे. याचा काहीतरी संकेत नक्की असेल असं समजून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काहीतरी शिकायला नक्की मिळेल. एक स्त्री नित्य नेम देवळात येत होती, पण आज ती थोडी उदास होऊन पुजाऱ्याला म्हणाली, मी उद्यापासून देवळात येणार नाही. त्यावर पुजारी म्हणाले, काय झाले असे अचानक? त्यावर ती अत्यंत क्रोधाने म्हणाली, काय ही देवासाठी येतात? कोणी फोनवर बोलत असते, कुणी गप्पा मारत बसलेलं असते, कुणी व्यावहारिक बोलत असतात. सगळे पाखंडी आहेत. ते पुजारी स्मितहास्य करत म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो आणि मगच देवळात यायचे का नाही हे ठरवा. त्यावर ती स्त्री म्हणाली, सांगा काय करायचे ते. पुजारी म्हणाले, हा भरलेला ग्लास घेऊन मंदिरात 2 परिक्रमा घाला, पण यातील एक थेंबही सांडला नाही पाहिजे. बघा जमते का? त्यावर त्या स्त्रीने पाण्याचा ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घातल्या व पुजाऱ्याला म्हणाली, काय ती अवघड झाल्या माझ्या परिक्रमा. तेव्हा पुजारी हसून म्हणाले, तुमचे पूर्ण लक्ष या ग्लासकडे होते, त्यामुळेच एक थेंबही सांडला नाही, होय ना? त्या स्त्रीने उत्सुकतेने हो म्हटले. पुजारी त्या स्त्रीला समजावत म्हणाले, तुम्ही तर येथे देवासाठी येता, मग कोण काय करते यापेक्षा तुमचे लक्ष तुम्ही नामस्मरणात द्याल तर तुमच्या आजूबाजूला काय चाललेले याकडे लक्ष जाणार नाही. आज या ग्लासमधील एकही थेंब सांडला नाही म्हणजे तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे होते, हो ना? मग देवळात देव दर्शनाला येता तर सारं तन मन त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून देवदर्शन घ्याल तर तुमचे लक्ष दुसरीकडे जाणार नाही. मी सांगतो हे करून पहा, मगच यायचे की नाही ते तुम्ही ठरवा. का तिनेच नेहमी तडजोड करायची? समाजासाठी स्वतःची दुःखे हृदयात लपवायची? कितीही असह्य झालं तरी ओठांवर नाही आणायचं, चेहरा हसरा ठेवायचा आणि मनातून रडायचं. मन मोकळं करायलाही एकांत शोधायचा. कुणीतरी बघेल म्हणून अश्रूही डोळ्यातच थांबवायचं. जवळच्या लोकांनीही समाजाचे कारण द्यायचे. सांगा ना, अशा वेळी तिने कोणाकडे बघायचे? हौस नसते तिला उगाच नोकरी करायची. होत असते घालमेल खूप तिच्या जीवाची. सलत असते सल खोल कुठेतरी मनात, नाही कधी जाणून देत ती ते 4 चौघात. विसरून जातात सर्व तीही माणसं आहेत. तिच्याही सहनशीलता कुठेतरी अंत आहे. घर संसार तर तिलाही जपायचा आहे, पण समाजासाठी नाही तर तिला स्वतःसाठी सुद्धा जगायचं आहे. साथ द्या अगर न द्या, पण तिला मागे खेचू नका. ती सुद्धा माणूस आहे हे विसरू नका. स्त्री म्हणजे फक्त एक खेळणं नाही हे ध्यानाची ठेवा. स्वतः तिचा आदर करावं, इतरांनाही तिला आदर करायला भाग पाडा. गणपतीच्या शाळेमधील शेवटच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकाराच्या भावना काय असतील? गणपतीच्या दिवशी रीती झालेली चित्रशाळा पाहताना त्याला काय वाटत असेल? प्रत्येक गणपतीमध्ये आपला जीव ओतून रीता झालेला मूर्तिकार प्रत्यक्षामध्ये जिवंत असेल का? प्रत्येक दिवशी समाधीवस्थेत गेलेल्या मूर्तिकाराच्या समाधीचा भंग कुणीतरी करू शकेल का? गणपतीच्या शाळेमधून बाहेर पडताना मागे वळून न पाहणाऱ्या गणपतीच्या डोळ्यातील अश्रू मूर्तिकाराला दिसत नसतील? मूर्तिकाराच्या घरामध्ये विराजमान झालेल्या गणपतीची पूजा मूर्तिकार मनोभावे करत असतील. सासरी गेलेल्या माहेरवाशिनींची आठवण त्याला अस्वस्थ करत नसेल? मला वाटतं गणपती आगमनाआधी ज्यांचे विसर्जन झालं तो मूर्तिकारच असेल, कारण आपण साकार केलेल्या मूर्तीचे विसर्जन पाहायची त्याला हिंमतच नसेल. साखर चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेला असता. अवतीभोवती पाहत हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येतं, अरेच्या, साखरच घालायला विसरलो की काय? पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर. आयुष्य असंच असतं. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात. त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितकंच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थ हा सुद्धा मृत्यू दर्शवतो. अडगळ होणं आणि अडगळ वाटणं दोन्ही वाईटच. परवा एका चर्चेत सहज कोणी तरी बोलून गेलं, डोक्यात विचारांची अडगळ झाली आहे. मला ते वाक्य भावलं. सुटसुटीत मोकळी घरं, मोकळा श्वास घेता येईल असं आयुष्य हवं. मग थोडं डोक्यालाही स्वच्छ करणं जमायलाच हवं ना. किती जुनाट नकोसे झुडीचे फूट चढलेले विचार मनाच्या साधी कोपऱ्यात पडून राहिलेले असतात. एकतर ते नव्या नजरेने घासून लख्ख तरी करावेत, नाहीतर सरळ फेकून तरी द्यावेत. मग त्या काही अंधश्रद्धा असोत, बुरसटलेल्या रूढी असोत किंवा जाणीवपूर्वक जपलेल्या नकारात्मक विचारांच्या अड्या असोत. जय गजानन माऊली. आईबाप कोणाला जड झालेले नसतात. फक्त आपण मुलांना भार व्हायचं की मुलांच्या गळ्यातील हार व्हायचं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे, हे आईबापांना पण कळायला पाहिजे. मूल काही आकाशातून टपकलेली नसतात, ती आईबापाच्याच हाडामासांची बनलेली असतात आणि त्यांचे स्वभाव विशेष घेऊन जन्माला आलेले असतात. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी ती आई वडिलांच्या एका ठराविक बाहेर कधीच जात नाहीत. जरी गेले तरी त्याला आईबापच जबाबदार असतात. आईबापांचे लाड, अतिशिस्त, पूर्णपणे दुर्लक्ष किंवा स्वतःला शहाणं समजण्याचा दृष्टिकोन यासारख्या अनेक गोष्टी यामागे कारणीभूत ठरतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझे विचार पटत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करून एक छानसे कमेंट नक्की लिहा. भविष्यातील काही गुंते सोडवायचे नसतात, ते सोडून द्यायचे असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या नादात आपण कधीकधी स्वतःलाच हरवतो. काही वेळा शांतपणे मागे हटणं तेच खरं समाधान असतं. काही गोष्टी सोडल्या तरच नवीन दिशा मिळते आणि आयुष्याला नवा अर्थ सापडतो. शांत राहा, सोडून द्या आणि मनाला आणि स्वतःला मोकळं करा. कारण काही गुंते सोडले की आयुष्य स्वतः सरळ होत असते. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव म्हणतो, अरे वेडा, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेलं आहे. ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? प्रकृतीने माणसाबरोबर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जायची कोणाचीही अवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि एक छानसे कमेंट नक्की करा. धन्यवाद.